महिनाभरापूर्वी अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर रोडवर बांधकाम व्यावसायिक संजय पाटील यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। हत्येला 40 दिवस उलटूनही इतर संशयित आरोपींना अटक होत नसल्याचा आरोप करत पाटील कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला। पाटील कुटुंबियांनी शेकडोंच्या संख्येने शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर धडक देत इतर संशयित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। 22 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास संजय पाटील यांची शिवमंदिर रोडवर धारदार शस्त्राने वार करून हत्या झाली होती। हत्येनंतर काही तासातच शिवाजीनगर पोलिसांनी सूरज पाटील आणि हर्ष पाटील या 2 आरोपींना अटक केली होती। MIDCतील प्लॉटच्या वादातून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं। मात्र या प्रकरणात इतर संशयित आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याचा आरोप संजय पाटील यांच्या कुटुंबियांनी केला आहे। तसेच या प्रकरणाची CBI मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे। माझ्या वडिलांचा मर्डर झालेला आहे आणि त्याबाबत ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी आम्हाला म्हणजे मी मुलगी असून सुद्धा मला कुठलीही गोष्ट कळवण्यात आली नाही। घटनास्थळी जेव्हा पोलीस दाखल होते त्यावेळी मी योगायोगाने माझ्या वडिलांना जेवणासाठी कॉल केलेला होता, परंतु तो कॉलसुद्धा उचलला नाही आणि जर तो कॉल उचलला असता तर मला कळालं असतं की माझ्या वडिलांना असं झालं आहे, तर आम्ही ताबडतोब घटनास्थळी दाखल झालो असतो, परंतु त्यांनी आम्हाला ती गोष्ट कळवली नाही। आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी परस्पर हॉस्पिटलला नेलं आणि तरीही कुटुंबियांना ती गोष्ट सांगण्याची त्यांनी तसदी घेतली नाही। हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर सुद्धा आम्ही तिथे उभे होतो। आम्ही विचारतोय वरिष्ठांना, वरिष्ठ पोलीस जे आमचा जबाब घेत होते त्यांना विचारतोय की काय झालं, नक्की घटना काय झाली, सांगा आम्हाला, मारामारी झाली का काय, पण ते उलट आम्हालाच विचारत होते का काय झालं, वाद कसला होता का काय होता। तर मग आम्ही बोललो की आम्हाला पहिले सांगा ना तुम्ही कोणती गोष्ट काय झालंय नक्की, परंतु आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं की ते सुद्धा आमच्या कुटुंबियांकडून कळलं की आमच्या वडिलांची हत्या झाली आहे। तर म्हणजे हे काय आहे नक्की, आम्हाला त्यावेळेस त्यांची मुलगी, त्यांची पत्नी या नात्याने त्यांनी सांगायला पाहिजे होतं की नक्की घटना त्यावेळी काय झाली आणि नक्की किती वाजता त्यांनी उचललं, काय केलं। आम्हाला मोर्चा काढण्याचं कारण म्हणजे त्यांनी जी चौकशी, आम्ही जे जबाब दिलेत त्यांना सुद्धा त्या आरोपींची चौकशी केलेली नाही आहे आणि कुठेतरी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातोय असा आमचा संशय आहे। आमची मागणी हीच आहे की आमचा तपास CBIकडे देण्यात यावा, कारण हे जे प्रकरण ज्या पद्धतीने दाखवलंय हा फक्त बनाव आहे आणि प्रत्यक्ष प्रकरण काही वेगळंच आहे। हे जमिनीचं कारण त्यांनी पुढे केलेलं आहे, वाद हा कोर्टात होता, प्रत्यक्षात कधी वाद नव्हता, तर हे कारण त्यांनी पुढे केलेलं आहे, तर त्याबाबत सखोल चौकशी करणं अपेक्षित होतं पण त्यांनी केलेली नाही। आम्ही आता इतके दिवस पोलीस स्टेशनमध्ये जातोय, मी खूप वेळा गेली, सर बोलतात की तपास चालू आहे। आम्ही नावं दिलेले ते आरोपी पण नाही पकडले, बोलतात ते 2 आरोपी पकडलेले आहेत तेच पकडलेत, त्यांनाच म्हणजे हे केलं आहे आणि ते बोलतात जे दोषी असतील त्यांचीच नावं सांगा। आम्ही बोललो पहिले जे नावं दिले त्यांना घ्या ना, ताब्यात घ्या चौकशीसाठी, जे दोषी असतील ते दोषी, नसतील ते नसतील ना, निर्दोष असतील ते निर्दोष। आम्ही त्यांची घरातली नावं दिली आहेत पण कोणाला अजून उचललेलं नाही। किरण पाटील, विलास पाटील, शांताराम पाटील त्यांची नावं दिलेली आहेत पण कोणाला रोल आहे म्हणजे आता ते बोलतात जमिनीचा वाद तर त्यांच्याशी, म्हणजे आता हे जमिनीच्यामुळे घडलंय तर आता त्यांना ताब्यात घ्या, चौकशी करा। आणि जे 2 आरोपी पकडल्यात त्यांची चौकशी नाही नीट अजून केली, ते बोलतात आम्ही करतोय, केली पण अजून कोणी भेटलं नाही, म्हणजे ते काहीतरी बोलले पाहिजेत ना, तरच भेटतील ना की आम्ही सगळं करणार। ते आम्हाला तपास चालू आहे असंच सांगतात सारखं। आम्ही सर्व DCP ACP सगळ्यांना भेटून आम्ही वारंवार अर्ज करून पण त्यांनी कोणती ॲक्शन घेतलेली नाही आहे आणि हे 2 जणांचं काम नाही आहे। ते सगळे बोलतात आम्ही 2 आरोपींना अटक केली आहे पण ही 2 लोकांचं काम नाही, ह्याच्यामध्ये नक्कीच 8 ते 10 मारेकरी असतील आणि सूत्रधारही वेगळे असतील, तरी पण कोणी अजूनही ह्या बाबतीत चौकशी केली नाही। आम्ही स्वतः चौकशीसाठी गेलो असता आम्हाला सांगितले पोलीस आमच्याकडे चौकशीसाठी आलेले नाही आहेत, म्हणजे कुठल्या प्रकारे इन्व्हेस्टिगेशन चालली आहे हे सगळ्यांना दिसतंय। त्याच्यामुळे आमची मागणी हीच आहे की आमचा तपास हा इथून CBIकडे देण्यात यावा।